हे ठेप्याला नाही येणार. बरं, मग यांच्या प्रक्रियेत जर आमचं गुंतून पडलं तर आमचं आयुष्य बरबाद होतंय. म्हणून मी सांगतोय मूळ विषय आमच्या हाताळा. ते काय होतं, एखाद्या झाडाला खत घालायचंय तर तुम्ही मुळाला घाला, तुम्ही वरून पानावर शिपडू नका. मुळाला घातलं तर मराठा समाज सुधारणार आहे. आणि त्यावेळेस मराठा समाज पाठ थोपटिणार आहे. फडणवीस साहेबांची दुरावा आणि दरी निर्माण झाली ती पुन्हा एकोपा होणार आहे. पण ती हातात तुमच्या आहे. तुम्ही आदेश करा ना. मला सांगितलं गेलं, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, उपसमितीने विखे पाटलांना आदेश दिले, लाडभाऊने आदेश दिले, तरी होत नाहीत. म्हणजे अधिकारी मोठे झाले मग मराठ्यात आणि सरकारमध्ये भांडणं झाले पाहिजेत. ह्या अधिकाऱ्याचं मत आहे का? मग लागाव का मग मराठ्या आम्ही अधिकाऱ्यांच्या मागं? आणि स्थानिक आमदार पण का बोलत नाहीत सगळे की आमच्या सरकारनं जे आर काढलेत सातारा संस्थानप्रमाणे फडणवीस साहेबांनी सगळ्या आमदारांना सांगितलं पाहिजे, विखे पाटलांनी सगळ्या आमदारांना सांगितलं पाहिजे, म्हणजे विरोधी पक्ष पण आणि सत्ताधाऱ्याचे पण, की आपण SOP काढली, आपण हैदराबादनुसार JR नुसार अर्ज आता शपथपत्रानुसार द्यायचे सांगितले, त्यानुसार आपल्या तहसीलदारांना ADM ला सांगा प्रमाणपत्र द्यायचे, नाही दिले तर आपल्या आमदार ते 212 आमदाराला मतदान लागणार नाही का मराठ्यांचं? किती सोपी प्रक्रिया आहे. अधिकारी मुद्दा म्हणून त्रास द्यायला नाही, तळतळ सांगायला सुद्धा भाऊ मी तुमच्यापाशी केलंय सरकारनं, हे खरंच आहे ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. पण ते जर आम्हाला मिळतच नसेल मग कसं काय मानावं? मग सांगा, तुम्हीच सांगा आता आमची काय चुकी. नाही बरोबर, समाजाच्या पदरात पडत नाही, कागद नुसते पदरात पडले, कागदाचं ढिगाल घालून काय करावं, भेळी का त्याच्यावर. तुमचं म्हणणं की आता सरकारकडनं काम केलं जात आहे, अधिकाऱ्यांकडनं तक्रार आहे तुमची, बरोबर ना मनोज भाऊ? आजच एक उदाहरण आलं, जाऊ दे सांगूनच टाकतो तुम्हाला मी. एक नांदेडचं आलं होतं अर्धापूरचं, बरं, एक आलं होतं पाथरीचं, तिथलं पण प्रमाणपत्र देत नाही. संभाजीनगरचं फुलंब्रीचं पाथरीकर चालतं, म्हणजे एका पाथरीकरला दिलं, दुसऱ्या दिलं, मग त्या चुलत्याला दिलंय आणि पुतण्याला द्यायना. कोणतरी ADM आता ताई, मी बोललो असं त्यांना, नाही असं नाही, मी आता तक्रार नाही करायलो, मी त्यांना बोललो ADM मॅडम आहेत त्या ताई, मला नाव नाही सांगता यायचं त्यांचं आता लक्षात नाही माझ्या, की तुम्ही हे प्रमाणपत्र का देत नाही? त्यांनी सांगितलं सोमवारी देते. आता बघूया सोमवारी देतात का. म्हणजे ही असली हकीकत आहे बघा. काय करावं, आमच्या आडनावात भावके आहे. आता इकडून तिकडं ते काय म्हणतात, धाराशिवून संभाजीनगरला कशाला आला? आता काय सांगू तुला, काय सांगू, इकडं कशाला आला? तिकडचे म्हणतात, ते म्हणतात मग नाही तुम्ही महसुली पुरावा इकडचाच द्या. आता वावरत नाही त्याला, कुठून देईन महसुली पुरावा सांगा? मराठा आहे, कुणबी मजूर आहे, देऊ ठीक आहे म्हणून द्यायचं नाही. काय त्याचं लेकरांनी पाप केलं, त्याच्या लेकरांनी शिकायचं नाही. हे जे खुटे आहेत ना, ह्या निघल्या पाहिजेत. आणि ते लाड बोला, आम्ही रात्री सांगितलं ना, आज मला वाटतं 11-12 वाजता सुद्धा सांगितलं आम्ही आज, की काय असं होतं ते पॉझिटिव्ह आहेत. नाही असं नाही, सरकार पॉझिटिव्ह आहे, ते पॉझिटिव्ह आहेत, प्रक्रियेला वेळ लागेल, हे पण तेवढंच करायचं. पण आम्हाला वाटतं ॲडमिशन हातातून गेल्यावर काय करायचं, उशिरा मिळून ऊस जळाल्यावर पाणी देऊन काय करता, फळबाग लावली जळाल्यावर काय करता, कापूस लावला सरके लागली, मस्त पाणी, पण तोवर आम्हाला तुम्ही मीटरच द्यानात. आम्ही पावत्या भरल्यात मीटरच्या, धड आकडा टाकून द्यानात आणि मीटर द्यानात, जळलं आमचा माल. पुन्हा त्याला वाढीला वेळ लागतो. एकदा जर करपलं ना पीक, वेळ लागतो. तसं पोरांचं एकदा जर आयुष्य वय जर निघून गेलं शिक्षणातलं तर करपलं, काहीच उपयोग होत नाही. आमची ती तगमग आहे, बरं, ती तळतळे. पुढं पोलीस भरतीत गेलेत, त्यांच्या व्हॅलिट्या द्या, सगळ्या क्षेत्रात गेलेत. परिणाम त्याचे आजही बघायला मिळतात मराठवाड्यामध्ये. तुम्ही कालही बघितलं असेल, त्या गुन्हे प्रकरणामध्ये अजूनही त्याची धग तिथे कायम आहे. काल तिकडे धनंजय मुंडे तिकडे जाऊन भेटून आले, पंकजा मुंडे तिकडे जाऊन भेटून आल्या. या सगळ्या प्रकरणाबद्दल मनोज जरांगे पाटलांना काय म्हणणं आहे? नाही ते लेकराला हे बघा, मी परवाही सांगितलं, आपल्या चॅनलवाले आले होते त्यावेळेसही सांगितलं मी, की ते गुन्ह्याचं ते लेकरू शेवटी मेलं आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत आम्ही त्यांच्यासारखे नाही वागणार. त्यांच्यासारखे म्हणजे परळी पॅटर्नसारखे, धन्यासारखं नाही वागणार मी, कधीच आयुष्यात नाही वागणार. कारण लेकरू आहे, कुणाचं तरी लेकरू गेलं आहे, कुणाचं तरी आईबापाचं पोटचा गोळा गेला आहे. त्यामुळं ज्यांनी केलं आहे त्यांना शिक्षा 100% झालीच पाहिजे. त्याला अटकसुद्धा सगळ्यांना त्यांना झालीच पाहिजे. त्या लेकराला न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही यांच्यासारखे खून करून नाही केले म्हणणारे नाही आहेत, आंदोलनं करणारे नाही आहेत. संतोषभाईचा खून केला गेला त्यावेळेस हेच होती परळी पॅटर्न, त्याचा टोळी लाभार्थी फक्त, बाकी नाही, लाभार्थी टोळी फक्त, की खूनच नाही केला आणि लपूनच काय ठेवायचे ना, त्यांनीच फरार केले
आणि मग ते आरडाओरडा काय, ते राडा काय, खोटे गुन्हे दाखल करणे. फक्त एकच आहे की यांच्यासारखं आम्ही वागणार नाही, त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की परळी पॅटर्न टोळीसारखा राबवू नको, नसणाऱ्या लोकांना सुद्धा गुतायचं काम करू नको, विनाकारण कोणाला गुतवू नको. ती SP बीडचं इतकं चांगलं आहे, खतरनाक माणूस आहे, ते कोणाचंच ऐकत नाही, जे खरं आहे तोच करतो असा माणूस आहे तो. बीडला एकदम चांगला SP लाभले ते. शेताचं जरी साधं प्रकरण सांगितलं तर तो माणूस ताबडतोब दखल घेतो, कितीही कोणत्या जातीचे पुढचा असू द्या, कोणत्या पण ठेप्यालाच बसविणार ते. तुम्ही त्यांच्यावर दबाव आणून विनाकारण नसणारे लोक गुतू नका. हा, जर खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं होईल ना, बजरंग बाप्पाचं पोरग आहे म्हणते, मला तेच विचारायचं, खोट्याचं खोटं होऊन जाईल ना, मला कोण समर्थन करताय? मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की त्याच्यामध्ये थेट खासदारांच्या पुत्राचं नाव त्याच्यात येत आहे. तुम्ही स्वतः उल्लेख केला, बजरंग सोनवणेच्या मुलाचे त्याच्यामध्ये नाव येत आहेत. अहो, ते बजरंग बाप्पा सोनवणे ते खानदानी आहे. त्यांनी खंबीरपणानं सांगितलं ना, माझं पोरग चुकीचं असेल तर आम्ही समर्थनच करणार नाहीत. जाहीरपणानं सांगितलं ना त्या माणसानं. मराठी तसे नाहीत, पण विनाकारण गुतू नका तू. तुला ती नाद आहे, त्याला ते नाद आहे, खोटे करायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे. त्यांनी 30-35 वर्ष हेच केलेलं आहे, खोटं करायचं. त्यांच्या बहिणीवरती बी खोटे खोटे आरोप करून, खोटे खोटे हे करून त्यांनी सगळ्याला गोत्यात आणलेलं आहे. ती जातीवरती मराठा समाज एवढं प्रेम करत होता, याच्यामुळं इतकं गोत्यात आणले त्यांनी. त्याला ती सवय खोटे करायचं, खोटं करू नका. आणि SP साहेब आहेत ना, ते खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं काय असेल ना ते बघतील. आम्ही समर्थन करणार नाहीत. बाप्पाचं पोरग चुकीचं असेल तर बाप्पा करत नाही तर कोणीच करणार नाही, बीड जिल्ह्यातला एकही समाज. पण खोटं गुतू नको हे ध्यानात ठेव, त्याचे परिणाम नंतर पुन्हा होतील. तुला जर एवढीच माया आहे त्या गुलेबंधूची, तुला एवढीच माया आहे, तो विधानसभेत आवाज उठविला त्यात की एका खानचा खून झालेला आहे कोणत्या तरी पडलेतल्या, ते कोण नाही उठिला, का नाही अटक करा म्हणले. असं महादेव मुंडेच्या प्रकरणात बोलायचं, बापू आंधळेच्या प्रकरणात बोलायचं, त्याच्यात नव्हतं का जमत? का असे बाकीचे ते नाही जमत? फक्त मराठ्याच्या विरोधात काही आहे का लगेच बॉम्बला सुरू करायचं? आम्ही कुठं समर्थन करतोय? त्या गुन्ह्याच्या लेकराला न्यायच मिळाला पाहिजे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय, पहिल्या दिवसापासून. आणि सगळे त्या गुले कुटुंबाच्या पाठीशी आहेत, त्याची काही अडचण नाही. अजिबात जातीवाद नाही करणार आम्ही, अजिबात नाही करणार. पण उगा खोटे गुन्हे दाखल करायचे आणि नसणारे पोरं गुतवायचे आणि मग हे चाळे एक प्रकार तुम्हाला असं म्हणायचं का की बजरंग सोनवणेच्या मुलाला अडकवलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्ही धनंजय मुंडेंचा उल्लेख करतायत, त्यांना अडकवलं जातं असं तुम्हाला म्हणायचं का? त्याला आयुष्यभर काही आलंच नाही दुसरं. खोटे गुन्हे दाखल करून जातीच्या अंगावरती घालायची याच्यापेक्षा कधीच काही आलेलं नाही. फक्त समोरचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागलो तर ठीक, नाही तर लगेच दादागिरी, अशी सिस्टम आहे त्यांची. मी सांगतानाच सांगितलं ना, खऱ्याचं खरं, खोट्याचं खोटं काय ती पोलीस करतीलच ना, ती SP आहेच ना खंबीर. आम्ही कुठं म्हणतो की त्या पोरांचं समर्थन केलं आहे किंवा बाप्पाच्या केलं आहे किंवा खून करणाऱ्यांचं केलं आहे. आणि त्या गुन्ह्याच्या लेकराला न्यायच मिळाला पाहिजे. कसं काय मिळणार आहे? त्यांचा जीव गेला आहे, जीव गेले तरी बी न्याय नाही द्यायचं म्हणलं असं कसं काय चालत? पण तू खोटे आळ नको घेऊ. नाही, माझा तोच प्रश्न तर नाही, माझा पाटील माझा प्रश्न तोच आहे की मग खोटे आरोप करू नको तुम्ही कोणाला म्हणता, कोणावर खोटे आरोप करू नका असं तुम्हाला म्हणायचं? अहो, त्याला मी सगळ्यांच्या विषयी बोलतोय, ते विषय एकूण सगळे घेतलेत मी, नुसत्या बाप्पाच्याच पोराविषयी नाही. कन्फ्युजन नको तुमच्यात आणि माझ्यात तरी किमान सुतार भाऊ. बरं, मी त्या बजरंग बाप्पांच्याच पोराविषयी नव्हतं. बजरंग बाप्पा जाहीर सांगितलं ना, चुका असेल तर काय ते जातवाने आणि असेल तर काय कशामुळे समर्थन करायचं ते जर त्याच्यात असेल तर. मी एकूण सगळ्या प्रकरणाबद्दल बोललो, त्याला ती सवय आहे. त्याच्या माणसं बाजूला काढायसाठी दुसऱ्याच्या अंगावर जाळ फेकायचा आणि खोटे गुन्हे करून अडकायचे पोरं, हे त्याचं काम आहे. महादेव मुंडेंच्या प्रकरणाचं तेच झालंय, सगळे प्रकरण तसेच झालेत, आहेत तेवढे शेकडो. एक दिवस ही खूप मोठं रोज जात असतो लोकात. त्यामुळे जे आहे ते आहे, त्याला जात जोडायची काही गरज नाही. ते गुलेचं पोरग मेलंय, जवान पोरग मेलं गेलं आईबापातून. ती आपल्याला भावना असली पाहिजे, ते आपल्याला दुःख असलं पाहिजे. त्याच्यात जे आरोपी आहेत ते 100% धरले पाहिजे, जे नाहीत ते पण गुतवायचे. हे मात्र हे जड जाण्यासारखं प्रकरण असतं.